4 ओव्हर. चला सुरुवात करूया मॅचला. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात करण्यात आले. गोलंदाजी मार्क वरती अरविंद तुडीलकर आपण पाहतोय. आदेश आपण पाहतोय आणि पहिलाच बॉल विकेट कीपरकडे पाठवला आदेशने. डॉट बॉलने सुरुवात करतोय. पितळवाडी विरुद्ध आपण बोरज या 2 संघादरम्यान लढत पाहायला मिळते. आता ओपनिंग पेअर मध्ये स्वरा 11 बोरज संघाने काहीसा बदलाव केला. विशाल मोरे आणि त्याच्या जोडीला संदेशला आपण पाहतोय. आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. सुरुवात चांगली केली होती पहिल्या मॅच मध्ये या खेळाडूने, परंतु आता समोरच्या दिशेने फटका ड्राईव्ह केलाय, परंतु अरविंद कडून ही चूक अपेक्षित नव्हती आणि बॉल सीमारेषा पलीकडे जातोय की काय पाहावं लागेल. चेक केला जाईल तिकडे अंपायर्स कळवत आहेत. चला नाहीये धाव, बॉल बाहेर गेलाच नाही, तिकडे धाव 1 मिळाली. सुरुवात झाली या धावसंख्येला 2 बॉल वरती 1 असं समीकरण मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. आदेश तुडीलकर, अरविंद तुडीलकर हे 2 बंधू आपण सातत्याने नेहमी पाहतो पितळवाडी संघासाठी. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आला. डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळालाय. ते इथे मात्र काय घडतंय, 3 स्टंप दाखवले होते, बॉल त्याच्यावरती जाऊन आदळला आणि विकेट. पहिला धक्का स्वरा 11 बोरस टीमला. संदेश होतो या ठिकाणी बाद. विकेट आली. आता नवीन बॅटर वीरू आलाय संघाचा कॅप्टन. मग त्याला आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये 0 वरती बाद झाला होता. आता बॅटिंग त्याला करावी लागेल. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, शॉट मिड ऑफला, क्षेत्ररक्षक ताईना ते चांगली फिल्डिंग. धाव मिळणार आहे ती 1. वीरूला थांबावं लागेल खेळपट्टीवरती, त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. विशाल मोरे पहिल्या मॅच मध्ये सुरुवात त्याने चांगली करून दिली होती, परंतु तो बाद झाला, वीरू बाद झाला आणि संघाने 9 विकेट गमावल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. परंतु फाईट दिली होती शेवटपर्यंत साखर टीमला. हा कमी गतीने टाकलेला बॉल, बॅट फिरवलीच नाही. डॉट चेंडू आपण पाहतोय. यानंतरचा सामना काळभैरव क्रिकेट क्लब खांडस आणि अर्णव 11 गोवेले. यानंतरची मॅच काळभैरव क्रिकेट क्लब खांडस विरुद्ध अर्णव 11 गोवेले अशी मॅच होईल. 1 षटक संपलंय. आदेश केवळ धावा खर्च केल्या त्या 2 आणि 1 विकेट त्याला मिळाली. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. 5 कंप्लीट करणारा या स्पर्धेतील पहिला खेळाडू सोमनाथ उतेकर, जो आई नवलाई बहिरी साखर या टीम मध्ये खेळतोय. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हॅट्रिक घेतली या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक घेणारा अरविंद तुडीलकर, याच्या नावावरती हॅट्रिक. पहिला बॉल घेऊन गोलंदाज. हा फुल टॉस होता, हलक्यात त्यानं प्लेस केलाय, कव्हर्सला बॉल ढकललाय, गॅप मोठा आहे तिकडे, क्षेत्ररक्षक होता, 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळाल्या त्या 4.
चेतन आलाय, चेतन वरती आक्रमण केलं पहिल्याच बॉलवरती, बॉलला ढकललं गॅपमध्ये वीरेंद्र मोरे याने वीरूने आणि धावा वसूल केल्या 4. या 4 धावांच्या साह्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पुढे जाते 6 या आकड्यावरती. बॅटिंग करावी लागेल वीरेंद्रला कारण महत्वाचा सामना आहे. स्विचिटचा फटका, स्विचिटचं अस्त्र बाहेर काढलं, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि पोचला का पाहावं लागेल, परंतु बॉल अडवलाय, स्टॉप केलाय. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी, 2 धावा वाचवल्या गेल्यात. स्विचिटचा फटका खेळायचा होता परंतु तिकडे फिल्डिंग चांगली झाली, बॉल आतमध्ये ढकलला, 2 धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा धाव फलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 धावा धाव फलकावरती. 18-19 एप्रिल रोजी हा क्रिकेटचा थरार. एप्रिल हीट देखील सुरू आहे. अगदी जास्तीचं ऊन लागते, पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ज्यांना आवश्यकता असेल लगेच पाण्याची मागणी करा आणि पाणी जास्त प्या उन्हामध्ये. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळायचा होता, आवश्यकता नव्हती वीरेंद्रसाठी कारण त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या आणि तो आता एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला. तिकडे आला डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावली 8 वरती. 3 बॉलवरती 6 खर्च केल्यात चेतनने. चेतन देखील चांगला गोलंदाज आहे, तो देखील चांगली गोलंदाजी नेहमी करत आलाय. पुढचा बॉल, पुढ्यात टाकलेला बॉल, इकडे मात्र जर पाहिलं तर कटरचा वापर पाहायला मिळाला. टप्पापर्यंत चेंडूने वळून घेतला, यष्टीरक्षकाचा वेध घेतला आणि तिकडे डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होती. चांगली गोलंदाजी करतोय चेतन. थांबवलंय वीरेंद्र मोरेला देखील. धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. जिंकायचं असेल एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. फलंदाजी करणारा संघ स्वरा 11 बोरज या टीमला. पुढ्यातला बॉल उंच गेलाय, लांब जाईल का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बॉल खाली, झेल टिपला, फलंदाज माघारी परतला वीरेंद्र मोरे. आता देखील बाद झाला. वीरेंद्र मोरेने धावा बनवल्या, त्याच्या बॅटमधून 6 धावा आल्या, 7 धावा आल्या, तो परतला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राधे आलाय. राधे सावंत आलाय, पहिल्याच बॉल त्याने फेस केलाय, बॉल उंच आहे. अरविंद तुडीलकर जास्तीची घाई करणार नाही, त्याने झेल टिपलाय आणि त्याच्या हातातून कदापि झेल सुटणारच नाही. त्याने झेल टिपलाय. आल्या पावली राधे देखील जातोय माघारी. षटकांचा खेळ संपलाय. 8 धावा धाव फलकावरती केवळ पाहायला मिळत आहेत. चेतनने या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट त्याला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये आदेशने 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याला मिळाली. म्हणजेच काय तर आता धावसंख्या स्वरा 11 बोरजची 2 षटकामध्ये 8 खेळाडू बाद झाले, ते 3 खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत आणि विशाल, जो विशाल सलामीसाठी दाखल झाला होता, परंतु आता शेवटचे 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये धावा बनवाव्या लागतील. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर धावा 12 बॉल मध्ये कराव्याच लागतील. चला, वेळ घालू नका. सर्व मॅचचं शेड्यूल झालं पाहिजे पूर्ण, म्हणून आपण 4-4 षटकांचे सामने आता याच्यानंतर खेळवतोय.
उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला रोहित पार्टी देखील खेळताना पाहायला मिळेल. उद्या तुषारला तुम्ही पाहाल खेळताना. उद्याच्या दिवसामध्ये अनेक खेळाडू उद्या खेळतील. स्वराजला उद्या तुम्ही पाहाल. समीर मापदी उद्याच्या दिवसामध्ये खेळेल. यतीन सकपाळला तुम्ही पाहाल. गणेश पोकळे उद्याच्या दिवसामध्ये खेळेल. सुमित मोरे उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. हा बॉल पहिलाच बॉल विकेट कीपर कडे पाठवलाय. डॉट चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाज आपण आदेश जाधवला पाहतोय. खांडस संघासाठी आदेशची गोलंदाजी नेहमी चांगली राहिली. तिसऱ्या षटकासाठी आदेश आलाय, परंतु सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये आई काळकाई पित्तळवाडी या संघाची स्थिती पाहायला मिळते. मजबूत स्थितीमध्ये पहिल्या 2 षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली राहिली आहे, परंतु आक्रमण केलंय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. पोलादपूरचा स्पायडरमॅन अरविंद टिपलाय जेल आणि फलंदाजाचा होतो या ठिकाणी समाप्त खेळ. खेळाडू बाद. देखील काही मोठी खेळी करू शकला नाहीये. त्याच्या बॅट मधून केवळ एकच धाव आली आणि तो माघारी परतलाय. त्याच्यावरती देखील दडपण होतं, कारण प्रत्येक खेळाडू येतोय खेळपट्टीवरती हजेरी लावतोय आणि परततोय. ते दबाव त्याच्यावरती होता, तो हटवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु कॅश पकडला तिकडे अरविंदने. चांगला झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तुषार. आता कामगिरी कशा प्रकारे होईल यानंतरची महत्वाची असणार आहे. या षटकामध्ये विकेट मिळाली आदेशला. पहिला बॉल डॉट आला, नंतर विकेट आली. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी. हा फुल टॉस होता, फायदा घेता आलेला नाहीये. तिकडे मात्र धाव मिळेल ती लेग बाईटची. पायावरती चेंडू ब्रश झाला. आपल्याकडे LBW ची विकेट नाहीये, लेग B4 ची विकेट नाहीये. धाव या ठिकाणी मिळेल लेग बाईटची एक. अशोक पवार सरांनी सांगितलं सकाळी की हे अनाउन्समेंट करा, कारण टीव्ही वरती पाहणारे, लाईव्हला पाहणारे म्हणतात की अंपायर्सला काय कळतं की नाही. आउट आहे, LB आउट आहे, परंतु आपल्याकडे तो नियम नाहीये. धन्यवाद अशोक पवार सर, एक आमचे चांगले पंच आहेत. चांगला स्वभाव त्यांचा पाहायला मिळाला. ज्या वेळेला भेट झाली पहिली तेव्हापासून ते आतापर्यंत. सचिन सावंत यांची ग्रुप आहे. नऊ धावा फलकावरती आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय. चला थोडस घाई करा पितळवाडी टीम, चला थोडस घाई करा. डावखोऱ्या त्याचा अनिकेत आता मैदानात दाखल झालाय. यष्टांच्या मागे राजला आपण पाहतो. राजचा तडाखा कोंडवी चषकामध्ये पाहायला मिळत. खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. तिकडे फिल्डिंग चांगली राहिली आहे. 2 बंधूंचा फिल्डिंगचा दर्जा अधिक चांगला आहे. आदेश तुडीलकर, अरविंद तुडीलकर नेहमीच आपण त्यांना बाउंड्री लाईन वरती पाहतो, कॅच पकडायला उभे असतात. एक स्पर्धा आठवते जिकडे मात्र ओपनच्या गटामध्ये अरविंद तुडीलकर खेळत होता. अगदी झेपावून त्याने झेल टिपला होता आणि ती व्हिडिओ देखील त्याची सध्याच्या घडीला आपण तर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता. पोलादपूरचा सुपरमॅन म्हणून ओळखला जातो अरविंद तुडीलकर. नेहमीच चांगली फिल्डिंग त्याने केली आहे. फिल्डिंग करणं देखील आवश्यकता आहे, परंतु इकडे पाहिलं तर नटराज स्टाईल स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. संपूर्ण फिरले बॅट्समन तिथे आणि बॅटला बॉलच लागला नाही. धाव संख्या स्थिरावली ती केवळ 11 धावा फलकावरती आहेत. हे षटक देखील आदेश जाधवचं चांगलं राहिलंय. थांबवले आदेशने देखील मोठा स्ट्रोक खेळू दिलेला नाहीये. अजूनही जर पाहिलं तर 1 बॉल बाकी आहे, म्हणजे 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 वरती स्वरा 11 बोरज या संघाची स्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आता लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येमध्ये बदल होईल. 12 धावा धाव फलकावरती. डवळी बाग क्रिकेट संघटने अंतर्गत आपण पाहतो ही स्पर्धा डवळी बाग प्रीमियर लीग 2026. आजचा पहिला दिवस. अ गटातील सामने, ए ग्रुप मधील सामने आपण पाहतोय. 5 संघ ए ग्रुप मध्ये, उद्या बी ग्रुप मध्ये 5 टीम खेळतील उद्याच्या दिवसामध्ये. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील होते या ठिकाणी पूर्ण.
थ्रो चांगला होता अरविंदचा. षटक संपलाय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती झाल्या त्या धावा 14. या षटकामध्ये देखील आदेश जाधवने 6 खर्च केल्या आणि एक विकेट त्याला. म्हणजे 2-3ही गोलंदाजांनी फ्रंटलाईन 3ही गोलंदाज इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांची राहिली आहे. कमी धावा त्यांनी खर्च केल्यात. थँक्यू डीजे. गणेश केसरकर सरांसाठी नक्की जर पाहिलं तर क्रिकेट देखील तेवढंच महत्व आहे आणि त्यांचा बिझनेस देखील तेवढाच महत्वाचा आहे. तालुक्यातील एकही असं गाव नाही की जिथं प्रत्येक गावात त्यांनी बाईक दिली नाही. हा बॉल जर पाहिला तर पहिलाच बॉल पायावरती आणि तो फ्लिक केला. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेने. फाईन लेगला आला. चौकार. चार धावा आल्या पहिल्याच बॉल वरती. धावा येणं आवश्यक आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न डीप मिड विकेटला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात. पहिल्या 2 बॉल वरती 6 आल्यात. म्हणजे संघाची धावसंख्या आता 20 वरती जाऊन पोहोचल्या. 20 धावा धाव फलकावरती. DVPL चा थरार आपण पाहतोय. ऑप्शन 16 गणेश केसरकर सरांनी एकट्याने तो कव्हर केला आणि आज या स्पर्धेला पुन्हा एकदा जुळलेत. व्हॉइस ऑफ पोलादपूर. बॉल फुलर लेनचा होता. तिकडे मात्र एक सिंगल धाव. 22च्या रूपामध्ये एक धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या पुढे जाईल. डवळीबाग क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष नितीनजी मोरे साहेब यांचं आगमन होत आहे. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. काल दुपारी त्यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं. आता आज उद्या स्पर्धा पार पडेपर्यंत ते या ठिकाणी असणार आहेत. संघाची धावसंख्या 21. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हा चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडला. चेंडूने वळण घेतला आणि स्टंप वरून बॉल निघून गेला. हे बॅटर्स पाहत राहिला परंतु इकडून देखील आम्हाला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने हातभर वळण घेतला आणि बॉल विकेट किपरकडे गेला. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे. चला आपण चेक करूया. तिसरे पंच या आमच्या. सचिन पावसकर सर आपण पाहतोय आज या स्पर्धेला दाखल झाले. पोलादपूर तालुक्यातील ढवळी विभाग आणि ढवळी विभाग क्रिकेट संघटन अंतर्गत असणारी ढवळी विभाग प्रीमियर लीग साठी चेक केला जाईल. चला योग्य बॉल आहे. 21 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या शेवटच्या षटकातील. चला टॉस साठी पुढच्या मॅच साठी यायचंय. काळभैरव क्रिकेट क्लब खांडाज आणि अर्णव 11 गोवेले. आता व्हाईट बॉल. आता हा व्हाईट बॉल. परंतु आता बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेण्यात आला. चला हा चेक केला जाईल. चला टॉस साठी काळभैरव क्रिकेट क्लब खांडज कॅप्टन आणि अर्णव 11 गोवेले. ही पुढची मॅच असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. चला तुम्हाला हेल्मेटची आवश्यकता असेल तरी गणेश केसरकर यांची संपर्क करू शकता. व्हाईट बॉल. बाईक घ्यायला गेलात तर तुम्हाला पेट्रोल दिलं जाईल, हेल्मेट दिलं जाईल आणि गाडीच्या काही त्या ॲक्सेसरी असतात त्याच्यासाठी तुम्ही गणेश केसरकर याच्याशी संपर्क करू शकता. हा बॉल चांगला आहे. आता बॉल चांगला आहे. फक्त बॅट फिरवली अनिकेत नाही, बॉल निघून जातोय विकेट कीपर कडे. डॉट. संघाची धावसंख्या 22. शेवटचा बॉल.
आता विकेट मिळाली शेवटच्या बॉलवरती. धावा बनवल्या स्वरा 11 बोरज या टीमने. 22 विजयासाठी करायच्या त्या 23. चला या टॉस साठी अर्णव 11 गोवेले आणि काळभैरव क्रिकेट क्लब खांडत. चला टॉस साठी त्वरित या. 4 षटकांचा खेळ संपला. पहिला डाव या ठिकाणी संपलाय. आदेशने केवळ धावा खर्च केल्या 2. 1 विकेट त्याला मिळाली. त्याच्यानंतर चेतन आला. चेतनने 6 धावा 2 विकेट. त्याच्यानंतर आदेश जाधव आला. 6 धावा त्याने खर्च केल्या 1 विकेट. आणि अरविंदचं शेवटचं षटक 8 धावा खर्च करत 1 विकेट त्याला मिळाली. धावा कोणीही जास्त काळ खेळपट्टीवरती उभा राहू शकला नाही. 1 चौकार तुषारने ठोकला. 1 चौकार विरूने टोकला. त्याच्यानंतर कोणालाही मोठी भागीदारी करता आली नाही. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. बनवल्या 22. 23 आव्हान. 23 धावांचा पाठला करायचा आहे. चला टॉस या कॅप्टन काळभैरव खांडच. जय या जय मोरे आलेत. अर्णव 11 गोवेले. या सुनील उतेकर साहेब नाही तुमची मॅच आहे. चला टॉस आपण विनायक झाडाने या आपल्या. टॉस टॉस करून जा. टॉस करून जा. विनोद या. विनोद धनावडे. एका बाजूला नितीन हरिमोरे अनिल हरिमोरे यांच्या मालकीचा संघ जो खेळणार आहे तो म्हणजे आई काळभैरव क्रिकेट क्लब खांडच हा संघ खेळणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला अर्णव 11 गोवेले हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. निले धनावडे आणि तुकाराम अहिरे यांच्या मालकीचा संघ पुढच्या मॅच मध्ये. हेड इज अ कॉल. टॉस जिंकलाय अर्णव 11 गोवेले आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. तर बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय काळभैरव क्रिकेट क्लब खांडत. चला फिल्डिंग लावून घ्या. स्वरा 11 बोरज चला मैदानात त्वरित. चला बॅट्समन अरविंद आदेश. चला 23 धावांचा पाठलाग करायचा. डब्ल्यू विभाग क्रिकेट संघटन यांच्या माध्यमातून असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर सन्माननीय विकास शेठ गोगावले साहेब, सिद्धेश शेठ साहेब यांचा विशेष आभार. तसेच डॉक्टर निलेश कुंभार साहेब, संजय चोरगे साहेब, मंगेश बेलोचे साहेब, निलेश अहिरे साहेब, अनिल दळवी साहेब, अनंत तुडीलकर साहेब, अनिल गोगावले साहेब, माननीय श्री निलेदादा कोळसकर यांच्या माध्यमातून सर्व टीमला आकर्षक अशा टी शर्ट्स. तसेच विनोद साळवी साहेब यांच्याकडून 75 सन्मान चिन्ह. सोपन मोरे साहेब यांच्याकडून फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यासाठी आकर्षक ट्रॉफी. ऋत्विक किरण जेदे यांच्याकडून प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. विशाल झाडाने यांच्याकडून देखील सहकार्य. विजय शेलार, प्रमोद केसरकर, लक्ष्मण सकाराम सकपाळ साहेब, तुकाराम अहिरे अध्यक्ष यांचे मित्र सुबीर आचार्य यांच्याकडून DBPL साठी विशेष सहकार्य. तुकाराम अहिरे यांचे मित्र क्लिअरन्स पटेल यांच्याकडून देखील विशेष सहकार्य. बोरावळे गावचे सुपुत्र दत्ताराम मोरे अर्थात डी मोरे यांच्याकडून देखील सहकार्य. राधाकृष्ण क्रीडा मंडळ गुडेकर कोंड या संघाकडून देखील पहिल्यांदाच आले आणि पहिल्यांदा त्यांनी सहकार्य त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. सुनील उतेकर साहेब यांच्याकडून देखील सहकार्य. प्रमोद साने साहेब, चंद्रकांत मोरे साहेब, गोविंद गुडेकर आणि गोपाळ सकपाळ साहेब यांच्याकडून देखील सहकार्य. या स्पर्धेला आपल्या सर्वांचा मनापासून आभार. तुमच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आपल्याला आज पाहायला मिळते. YouTube लाईव्ह वरती तुम्ही स्पर्धा पाहताय. GTC लाईव्ह या वाहिनीवरती स्पर्धा पाहताय. तसेच आमचे विजय मोकाशी यांचा DJ साऊंड आणि त्यांचे दोन्ही वाचे आपण पाहतो. नेहमीच चांगल्या दर्जाचं संगीत आपल्या समोर घेऊन येतात. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज तुम्ही ऐकतायत पोलादपूरचा पहाडी आवाज गणेशजी केसरकर सरांचा. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपले तीनही पंच आजच्या दिवसामध्ये जे मात्र अशोक पवार सर, सचिन पावसकर सर, स्वप्नील पाटील सर यांना तुम्ही पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये सचिन सावंत सर आणि प्रदीप शिंदे सर यांना देखील उद्याच्या दिवसामध्ये पाहाल. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. धावांचा पाठलाग करायचा आहे तो 24 बॉल आणि 23 ची आवश्यकता. चला दुसऱ्या डावाला सुरुवात. पंचांचा सिग्नल येतोय. चला खेळायला सुरुवात करूया. दुसरा डाव
पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती आपण सुजलला पाहतोय. सुजल कुंभार सध्याच्या घडीला नावाजलेलं आणि चर्चेत असणारं नाव. पहिलं पॉवर प्ले षटक सुजल आणि त्यांच्या विरोधात पितळवाडी संघाचे, कारण पितळवाडी संघालाच खेळतो हा सुजल कुंभार, परंतु आता दोन्ही फलंदाज त्याच्या विरोधात. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवला, फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अरविंद माहितीये की कशी गोलंदाजी करणार आणि त्याच्याच विरोधात ठोकलाय पहिला षटकार. फायदा होतो असा, कारण एका टीम मध्ये खेळतो, त्यांना माहिती अरविंदला कोणता बॉल टाकणार आहे, कसा बॉल येणार आहे हे त्याने ओळखलं, पिक केलं आणि बॉलला पाठवलं सीमारेच्या पलीकडे. 6 धावांनी सुरुवात केली आहे. 23चा पाठलाग करायचा आहे, परंतु 6 धावांनी सुरुवात. पहिलाच बॉल पाठवला. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, पॉइंटला कट केला, बॉल निघाला, तिकडे अडवलाय. चांगली फिल्डिंग, एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. कॉलिंग चांगलं राहिलं. धाव मिळेल ती 1. 2 बॉल 7. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नेहमीच अरविंद तुडीलकर खेळत आलाय आपल्या टीम साठी. ऐकुल स्वामिनी देवळे या टीम साठी आपल्याला खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहेत. पीटी पेल येते. 28 एप्रिल पासून पोलादपूर तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेला मोठी स्पर्धा तालुक्यातील, आणि ती नक्कीच त्याची सुरुवात 28 एप्रिल पासून पोलादपूर या ठिकाणी होईल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणारे, बक्षीस असणारे. हा फुल टॉस बॉल कव्हर्सला पाठवला, लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठी येईल हा चौकार. उत्तुंग असे खणखणीत षटकार ठोकले होते. आता शिरापासून थोडासा दूर ठेवलाय सुजल कुंभारने आणि विकेट किपरच्या दिशेने हा बॉल जाईल. डॉट चेंडू. संघाची धावसंख्या 11 झाली. अजूनही इथून पुढे 12ची आवश्यकता. 12ची आवश्यकता आहे. हा फटका आलाय, मिस टाइम आहे. पुढे उंच तर गेलाय, पाहूया लांब जाईल का. विरू येतोय तिकडे, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि धावा मिळतील त्या या बॉल वरती. चौकार आहे. 4 धावा आहेत. चला, किरणजी देसाई यांचं पुन्हा एकदा आगमन होत आहे. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा व्यासपीठाकडे त्यांची देखील मेहनत आहे. या आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय. कोणाला हव्या असेल तर त्यांच्याशी संपर्क करा. फुल टॉस ऑन साइडला. मॅच लवकर संपते की काय असं चित्र पाहायला मिळते. हा देखील चौकार येतोय आणि संघाची धावसंख्या 19 झाली आहे. आता 4ची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 4. चला, पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम तयार राहायचंय. अर्णब 11 गोवेले टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतली. मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानात चला. सामना क्रमांक 5वा यानंतर होईल. अठरा बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. विरू आलाय गोलंदाजीसाठी. 4 धावा वाचवायच्या 18 बॉल मध्ये. हा हुकचा फटका. मॅच फिनिश होतीये. अरविंद मॅच फिनिश करतोय आणि धावा मिळतायत त्या 6. मॅच जिंकली आहे. पितळवाडी या टीमने ऐकाळकाई पितळवाडी संघ जिंकतोय सलगचे 2 सामने आणि पराभूत होतोय सलगचे 2 स्वरा 11 बोरज हा संघ. चला, या मॅचचा